3 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये आता आम्ही साधे सेवक आहोत. काकाजीने आमच्याकडून वर्गणी घेतली नाही. तर माझी इच्छा होती की आपण काहीतरी कशा तरी रूपात एक थोडंसं मदत करावी रॅलीमध्ये. पण ते इच्छा मनातच होती. तर मधात काय झालं की एक सेविका मला भेटली, म्हणजे दुसऱ्या गटाची. तर ती मला म्हणाली की मी पैसे देणार आहे वगैरे. ती पण साधी सेविका होती आणि मी पैसे देणार आहे वगैरे असं काहीतरी, माझ्याकडून जे काही होईल म्हणे थोडीशी रक्कम. ठीक आहे. मी म्हटलं हो मी पण काहीतरी करेन. मी असं त्यांनी बोलली की पाण्याच्या बॉटल वगैरे रॅलीमध्ये वाढेल म्हणून. आणि नंतर 3 एप्रिलच्या अगोदर काही 8-15 दिवस अगोदर तो शब्द बोलली आणि नंतर 3 एप्रिलला नेमकं ते विसरून गेली. 3 एप्रिल झालं, रॅली झाली, सगळं झालं, सगळं बोललेलं मी विसरून गेली. नंतर मला 2-3 दिवसांनी पायाच्या अंगठ्याला म्हणजे दुखणं सुरू झालं. आपोआप शंभर झालं, टाईट शूज घालल्यामुळे झालं की काय काही माहित नाही. तर ते दुखणं सुरू झालं. अंगठा सुजून गेला, डाव्या पायाचा अंगठा, आणि चालणं वगैरे उठणं बसणं मुश्किल होऊन गेलं. आणि त्याच्यामध्ये पस पण दिसायला लागला होता. पूर्ण लाल होऊन गेला. दवाखान्यात गेली. दवाखान्यात डॉक्टरने 4-5 दिवस औषध दिलं, पण ते 4-5 दिवस झाले औषधाने काही आराम झाला नाही. मग दुसऱ्या दवाखान्यात गेली. दुसऱ्याही दवाखान्यात काही आराम झाला नाही. दुसऱ्या दवाखान्यात गेली, पण त्या दिवशी काय झालं की ऑफिसमधून आल्यावर तिसऱ्या दवाखान्यात गेली आणि डॉक्टर म्हणे की पुन्हा दुसरा डॉक्टर त्यांनी 4-5 दिवस औषध दिलं. पुन्हा औषध घेतलं आणि घरी गेली, प्रार्थना केली. प्रार्थनेच्या तेवढ्यात मला आठवलं प्रार्थना करतानाच की आपण असे शब्द बोललो होतो. म्हणजे दुःख सुरू झाले. 8-10 दिवस मी ते दुःख झेलतच होती. म्हणजे चांगले 14-15 दिवस ऑफिसमध्ये सुट्ट्या घ्याव्या लागल्या. म्हणजे सगळं खूप त्रास झाला. तर प्रार्थनेच्या वेळी मला आठवलं की मी हे शब्द बोलली होती आणि ते पूर्ण नाही केले. तेव्हाच भगवंताला माफी मागितली, बाबांना माफी मागितली आणि सांगितलं की भगवंता माझ्या हातून चूक झाली, एवढं मोठं शब्द मी बोलली आणि विसरून गेली. कारण तो शब्द मी एका सेविकेजवळ काढला होता आणि ते विसरून गेली. काकाजीला पण विचारलं, म्हणतात काकाजीने परत उपाय सांगितले होतं की काय भगवंताच्या नावाचं तीर्थ बनव, तेल बनव. औषध घेतलं, पण कशानेच काही आराम नाही झाला. पण जेव्हा मी भगवंताजवळ शब्द सोडले, संध्याकाळी शब्द ठेवले की भगवंता माझं दुःख दूर करून द्या, मी तर एवढं मोठं गोष्ट विसरून गेली बोलून, तेव्हा 15 मिनिटातच मला आराम झाला. आणि ज्या कळा येत होत्या त्या अंगठ्यामधून त्या कळा येणं बंद झाल्यामध्ये तो दुसऱ्या डॉक्टरचं औषध घेण्या अगोदरच सगळं माझं दुःख नष्ट होऊन गेलं. सुजन तर होती 1-2 दिवस, पण दुःख सगळं दूर होऊन गेलं. बोटं पण माझी मोडत नव्हती, ते बोटही मोडायला लागले आणि सगळं व्यवस्थित झालं. भगवंताला म्हटलं भगवंता माझ्याकडे एवढी मोठी चूक झाली, अजून 2 दिवस मला त्रास द्या, पण म्हटलं मला साकोल्या हवनाला जायचं आहे, 9व्या हवनाला, तोपर्यंत मला दुरुस्त करून द्या. तर भगवंताने त्याच दिवशी माझे पूर्ण दुःख दूर केलं. एवढी मोठी म्हणजे भगवंताची लीला अपार आहे. एका शब्दाने म्हणजे भगवंत पाहतो, मी शब्द विसरलो तर भगवंत तुम्हाला कशा प्रकारे त्याची आठवण करून द्या. एवढा माझा अनुभव आहे.